नमस्कार. आज या BA प्रथम वर्षाच्या या लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये लोकप्रशासनाच्या स्वरूपाबाबत आपण त्या ठिकाणी लोकप्रशासन ही एक कला आहे का लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे ही बाब त्या ठिकाणी अभ्यासली. आज आपण आधुनिक स्वरूपामध्ये ज्या काही विचारवंत लेखकांनी विविध स्वरूपाची जी लोकप्रशासनाबाबत मते व्यक्त केलेली आहेत आणि त्यामधून अधिक मान्य असे काही मुद्दे हे आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. आणि हे अधिक मान्य कारण आपण बघतो की सामाजिक शास्त्रामध्ये सर्वमान्य अशी बाब फार कठीण ही आहे आणि त्यामुळं अधिक मान्य अशा काही मुद्द्याच्या आधारावर आपण ह्या आधुनिक काळामध्ये लोकप्रशासनाचं स्वरूप हे कसं आहे हे या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की विश्वव्यापकता. आजच्या घडीला देशामध्ये जगामध्ये विविध देश आहेत. या विविध देशामध्ये विविध स्वरूपाच्या राजकीय व्यवस्था ह्या अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी लोकशाही आहे, काही ठिकाणी राजेशाही आहे, काही ठिकाणी केंद्रीभूत व्यवस्था आहे, तर काही ठिकाणी डिक्टेटरशिप आहे. ही शासन व्यवस्था कोणत्याही स्वरूपाची असो, परंतु आपल्याला एक दिसून येते की जगामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये हे लोकप्रशासनाचं अस्तित्व हे आपल्याला दिसूनच येते. लोकप्रशासन व्यवस्थेशिवाय कोणत्याही देशाची व्यवस्था ही त्या ठिकाणी चालूच शकत नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणतेही राज्य असो, त्या राज्यात लोकप्रशासन हे असावेच लागते. संघटनेशिवाय कर्मचारी तसेच त्यांच्या अंमलबजावणीबाबतच्या घडामोडी या अस्तित्वाशिवाय त्या ठिकाणी ती राजकीय व्यवस्था ही कार्य करूच शकत नाही हे आपल्याला दिसूनच येते. त्याचसोबत त्यामुळं प्रत्येक देशामध्ये असणारं लोकप्रशासनाचं अस्तित्व हे लोकप्रशासनाला एक विश्वव्यापकता ही त्या ठिकाणी असलेली दिसून येते. तसेच लोकप्रशासन ही एक स्वतंत्र अशी विकसनशील ज्ञानशाखा आहे. जसं आपण बघतो की लोकप्रशासन हा राज्यशास्त्राचा असणारा भाग होता. पुढे चालून त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आणि लोकप्रशासनामध्ये नवनवीन सिद्धांत तत्त्वे लोकप्रशासनाच्या नवनवीन शाखा ह्या विकसित व्हायला लागल्या आणि आज तागायत त्या विकसित होताना आपल्याला दिसून येते. म्हणून लोकप्रशासनाचं स्वतंत्र एक ज्ञानशाखा म्हणून अस्तित्व निर्माण झालेले आहे आणि लोकप्रशासन हे सातत्याने या विविध नवीन तत्त्वे सिद्धांत आणि शाखांमार्फत हे विकसनशील अशी ज्ञानशाखा म्हणून पुढे येत आहे. त्याचबरोबर आपण बघतो की लोकप्रशासन एक सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. कारण या जनकल्याणकारी संकल्पनेनंतर आपण बघतो की भारतामध्ये लोकप्रशासन समाजातील ज्या काही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत त्यांना बाजूला करून नवनवीन लोकशाही स्वरूपानुसार सर्वांना समान न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही जनकल्याणकारी ही कायदे करण्यात आलेले आहेत त्याची अंमलबजावणी करून समाजामध्ये एक नवीन परिवर्तन घडवून आणण्याचं कार्य त्या ठिकाणी लोकप्रशासनाने केलेले आपल्याला दिसून येते. म्हणून लोकप्रशासन हे अत्यंत प्रभावी असे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. तसेच लोकप्रशासनाची विश्वव्यापकता लोकप्रशासनाला व्यापकता ही तर सिद्ध करतेच, तर लोकप्रशासनाचे मक्तेदारी स्वरूप ही सुद्धा लोकप्रशासनाचे एक मोठे वैशिष्ट्य असलेले आपल्याला दिसून येते. लोकप्रशासनाची व्यापकता आता नव्याने परत आपल्याला सिद्ध करून सांगण्याची किंवा त्या स्वरूपाबाबत बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु मक्तेदारी स्वरूप जसं की अनेक सार्वजनिक क्षेत्रामध्ये
अनेक घटकांसंदर्भात किंवा अनेक क्षेत्रांमध्ये केवळ लोकप्रशासनच कार्य करीत असते. अन्य खाजगी संघटना किंवा खाजगी आस्थापना ते कार्य करू शकत नाही, त्याची परवानगी त्यांना नसते. हे लोकप्रशासनाचे मक्तेदारी स्वरूप, हे लोकप्रशासनाचं एक अभिन्न असं वैशिष्ट्य किंवा लोकप्रशासनाचं स्वरूप सिद्ध करण्यास फार महत्त्वाची मदत करते. लोकप्रशासनाचे हे मक्तेदारी स्वरूप आपण बघतो की स्वातंत्र्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था ज्यावेळेस भारताने स्वीकारली त्या काळामध्ये हे मक्तेदारी स्वरूप जे होतं ते अतिशय व्यापक होतं. परंतु 1991 नंतर आलेल्या LPG धोरणानुसार आपण बघतो की हे मक्तेदारी स्वरूपाची चौकट जी आहे ती कमी कमी होत गेलेली आपल्याला दिसून येते. परंतु असे असले तरी अनेक बाबी आजही लोकप्रशासन, जसे की तुमचे सर्वात महत्त्वाचे तुमची जी काही शासकीय सर्टिफिकेट्स असो, तुमच्या प्रमाणपत्र असो, या सर्व बाबत मक्तेदारी ही फक्त लोकप्रशासनाचीच आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे लोकप्रशासनाच्या सार्वजनिक हित हेच ध्येय असतं लोकप्रशासनाचं. लोकप्रशासनाच्या प्रत्येक कार्याच्या मुळाशी प्रमुख उद्देश हा सार्वजनिक हित हाच असतो. कार्यानुसार त्याची दुसरी उद्दिष्टेही असू शकतात, अन्य उद्दिष्टेही त्या कार्याची असू शकतात. परंतु कोणतंही कार्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक लोकप्रशासनाकडे काय आहे तर लोकप्रशासन हे सार्वजनिक हित हेच एक प्रमुख उद्दिष्ट मानून कार्य त्या ठिकाणी करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं या बाबीतून आपल्याला लोकप्रशासनाचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी लक्षात येते. लोकप्रशासनाची व्याप्ती जी आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.